आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक SNT रिसर्च स्कॉलर्स, मुख्य संयोजक प्राध्यापक कैलास करांडे, अनिल देशमाने, अखिलेश, राजेश, राजनकर मॅडम आणि पाटील सर, सर्व माझे विद्यार्थी मित्र, आज मी खरोखर स्वतःला धन्य मानतो. मी पूर्ण समाधानी आहे. मी खरं तर माझ्या वयाच्या 60व्या वर्षी रिटायर व्हायला पाहिजे. मी 1.5 वर्ष आधीच रिटायर होतोय, चुकीच्या माझ्या बर्थ डेटनं. पण तरी सुद्धा मला त्याचं काही वाईट असं काही वाटलं नाही. मी पूर्ण समाधानी माझ्या वैयक्तिक आयुष्यात. मला कॉलेजनं आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांनी इतकं भरभरून दिलंय. मी स्वतः सुद्धा खूप मेहनत घेतली. एक कॉमन गोष्ट आपल्या सगळ्यांच्यात मी बघितली. मी करांडे सर, मॅडम देशमाने, आपण सर्वजण एकदम छोट्या खेड्यातनं आल्यासारखे आलो. अत्यंत माझं शिक्षण तर एकदम गरिबीतून झालं. आणि मी ज्या वेळेला बघायचो माझ्याकडे जे PhD ला यायचे, तर मला फक्त एकच पाहिजे असायचे की त्यांच्यात काही इग्नाइट आहे का, त्यांच्यात काय फायर आहे का. मी बऱ्याच जणांना खूप स्कोल्डिंग केले, खूप लोकांना मी रागवले. आज मी त्यांची सगळ्यांची जाहीर माफी पण मागतो. तुम्हाला वाटत असेल की मला तुम्हाला स्कोल्डिंग केल्यावर आनंद मिळाला, मला कधीच मिळाला नाही. मी जितक्या वेळा लोकांना फायर केलं त्यानंतर मला नंतर अर्ध्या तासानं पश्चाताप आला, कशाला आपण असं बोलतो. पण ते जे बोलणं असायचं ते तळमळीनं असायचं. मी आता भावना आहे काय ते, सगळ्यात जास्त तिला मी बोलतोय. कारण तिला मी ज्या वेळेला PhD ला घेतलं त्यावेळेला एक यंग स्टुडंट, यंग इन्स्पायरिंग लेडी, आपण तिला मदत केली पाहिजे. हा माझा मदतीचा प्रवास पहिल्यापासूनच चालू राहिला. पण जेवढ्या अपेक्षा माझ्याकडून असायच्या, ऍक्च्युली आय एम अ टफ मास्टर. कारण त्यांना पण आठवत असेल, एक दिवसभर ते माझ्या केबिनच्या बाहेर उभे होते मला गाईड घेण्यासाठी. आमचा ऋषिकेश एक वर्षभर वाट बघत होता की सर मला कधी म्हणतील यस. काही जण लकी आहे, मीनाक्षी मॅडम लगेच. देशपांडे तर म्हणजे 3rd इयर फायनल इयरला असल्यापासूनच माझ्या मागे असायचे. ते बी झाले नंतर, ऍक्च्युली त्यांचं कॉलेज वेगळं, माझं कॉलेज वेगळं, पण तरी सुद्धा ते नांदेडला येऊन राहायचे. 7-8 मुलांना बरोबर घेऊन यायचे. लॉजवर जाऊन मी त्यांचे लेक्चर घ्यायचो संध्याकाळी 5 नंतर, 6 नंतर. पण ते माझं 2 तासाचं लेक्चर त्यांना दुसऱ्या दिवशी दिवसभर पुरायचं. अशा सगळ्या म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की कॉमन गोष्ट काय, आपण सगळे गावाकडून आलेलो. मेजॉरिटी आपल्यामध्ये फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट झालेलो. अखिलेशची गोष्ट वेगळी होती, त्याचे वडील डॉक्टर होते किंवा ऋषिकेशचे वडील इंजिनियर होते. आमच्या सतीश वर्माचे वडील टीचर होते. पण बरेचसेच माझे असे आहेत की
जे पहिल्यांदाच इंजिनिअरिंगला लागलेले आहेत, ओबड पद्धतीनं चालायचे, पण माझ्या अपेक्षा थोड्या जास्त असायच्या मुलांकडून, आणि त्या अपेक्षा तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केल्या. वेळोवेळी मला अवॉर्ड मिळाले. मला विद्यापीठाचा अवॉर्ड मिळाला, नंतर AICTचा अवॉर्ड मिळाला. पण त्या अवॉर्ड खरं तर मी एकट्याच आहे असं कधीच समजलं नाही. ते अवॉर्ड हे सगळं तुमच्या सगळ्यांनी मला जे म्हणजे मी मदत केली असेल, नाही असं नाही, परंतु ते अवॉर्ड हे तुमच्या सगळ्यांचं अवॉर्ड आहे असं मी मानतो. ते अवॉर्ड फक्त PhD स्टुडंटचं पण नाही. माझ्या बरोबर PhDच्या अगोदर माझ्याकडे भरपूर असे MTech स्टुडंट जे मी खूप क्लोजली असोसिएट केले. मी माझा MTechचा स्टुडंट असो, PhDचा स्टुडंट असो, अंडर ग्रॅज्युएटचा स्टुडंट असो, मी त्यांनी काय माझ्याकडून शिकलं मला माहिती नाही, पण मी त्यांच्याकडून खूप शिकलो. कारण त्यांचा येणारा प्रत्येक टॉपिक नवीन असायचा. आय took that as a challenge. Every time when student comes to me, I used to read, understand, and just place him in a direction. बाकी काम तर तुम्हीच केलं. PhDचा असो, MTechचा असो, अंडर ग्रॅज्युएटचा असो, सगळ्यांची PhD ही तुम्ही स्वतः कमवलेली आहे. माझा रोल फक्त त्यात तुम्हाला दिशा दाखवण्याचा राहिला. जसं उज्ज्वल आणि भक्तीने सांगितलं, आता उज्ज्वलची जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितली तर एकदम सामान्य कुटुंबातून आलेला, पण माझ्याकडे आल्यानंतर मी त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन बघितले. म्हणजे मी ज्या वेळेला व्हेन आय लुक बॅक, मी ज्या वेळेला मागे वळून बघतो, तुम्हाला अभिमान आहे की मी काही लोकांच्यात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. उज्ज्वल सारख्या मुलाला सारख्या म्हणजे मला त्याला दोष नाही द्यायचा, त्याला मिळालेली बॅकग्राऊंड, त्याला त्या मिळालेलं म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत हेच झालं. तुम्ही सगळेजण हुशार, पण वेळोवेळी जी गायडन्स मिळायला पाहिजे, जो गायडन्स मिळायला पाहिजे. कारण ते सर एकदम मेहनती माणूस, म्हणजे ते मुंबईला असताना, नंतर लोणेरेला असताना, लोणावळ्याला असताना, आणि मग पंढरपूरच्या आता 10-11 वर्ष आमचं मला वाटते महिन्यातून एक तरी फोन होतोच. PM पवार सर इथं आहेत. मागच्या वर्षी मला जे अवॉर्ड मिळालं त्या सरांनी मला खूप मदत केली होती. माझ्याकडे मटेरियल खूप होतं, सांगण्यासारखं खूप होतं, पण ते हाऊ टू प्रेझेंट दॅट सरांनी मी सांगितल्या त्यांचे सगळे ड्राईव्ह मला शेअर केला, आणि सगळ्या गोष्टी मला रेडीमेड मिळाल्या. जे मिळायला मला खूप त्रास झाला होता, तो फॉर्म भरताना कसा फॉर्म भरायचा, तिथे लिहिलं होतं फक्त PhD आणि डिस्क्रिप्शन. आता काय लिहायचं याच्यात मला समजत नव्हतं. MTech जस्टिफिकेशन, आता MTechचं जस्टिफिकेशन काय द्यायचं तो फॉर्म भरताना हे मला कळत नव्हतं. पण PM पवार सरांना तो आदल्याच वर्षी तो पुरस्कार मिळाला असल्यामुळे त्यांनी सगळी ड्राईव्ह दिलं. मग माझं काम 2 तासात झालं. मला असं सांगण्यात आलं होतं की तो फॉर्म भरायला 10 दिवस लागले. पण मला आनंद आहे की त्यांनी मला एवढं मदत केली की तो फॉर्म भरायला मला हार्डली 2-3 तासच लागले. मी जे फॉर्म घेऊन जोशी सरांकडे गेल्यावर म्हणाले, तू केवढा लवकर कसं काय भरला, कुणी सांगितलं? म्हणलं कुणी सांगितलं, मी जोशी सरांना सांगायचं काय पॉईंट नव्हता. माझ्या लॅबमध्ये आजूबाजूला काही लोक होते, त्यांना माहिती होतं, त्यांना हे अवॉर्ड मिळालं होतं, पण मला कोणी माझे स्टुडंट असून सुद्धा मला कोणी मदत केली नाही. मी पण सरांनी लगेच केली, आणि त्याचा प्रत्यय असा आला की तो PhDचा इंटरव्ह्यू झाला. नंतर सिलेक्शन कमिटीचे चेअरमन
IIT मुंबईचे काय सर ते शेगावकर सर, मी मुंबईला आमच्या सतीश वर्माकडे गेलो होतो नॅशनल कॉन्फरन्सला, तिथं भेटले आणि आम्ही असं डिस्कशन करत बसलो. मी गेलो होतो त्यांच्या केबिन मध्ये. शेगावकर सर अरे तलवार तू कसं काय गेलं म्हटलं. वर्माने मला बोललो, अरे म्हणजे किती मार्क घेतले तू म्हणे त्या अवॉर्ड मध्ये. देयर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन नंबर 1 and नंबर 2. सगळे मार्क हे तुमचे आहेत. असणारे पब्लिकेशन्स मी मदत केली मान्य, पण तुम्ही सगळ्यांनी ते मी सांगितलं तसं तुम्ही ऐकलं, ते फॉलो केलं, त्याचा तुम्हाला फायदा झाला, पण मला पण फायदा झाला. म्हणजे तुमच्या बरोबर मी पण मोठा होत गेलो. मी खूप शिकतो. काय आय एम अ लर्निंग कंटिन्युअस. रिसर्च इज अ लर्निंग प्रोसेस. लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस. मी तुमच्याकडून जसं शिकतो तसं माझ्या दोन्ही मुलांकडून शिकतो. दोन्ही मुलं एकदम यंग आणि टायगर जसे आहेत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. त्याचं सगळं श्रेय आमच्या सौभाग्य होते. कारण मी कधी घरी राहायचोच नाही. मी आज दिन उद्या रजिस्ट्रार परवा अजून काहीतरी असं सतत 10-12 वर्ष माझ्याकडे टीचिंग करत असताना कोणती ना कोणती ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी असायचं. मी कधी 8:30-9च्या घरी येत नव्हतो. त्यामुळे ते मुलं कोणत्या वर्गात आहेत हे कळायचं, पण ते नक्की त्यांचा प्रवास काय आहे, त्यांचा प्रोग्रेस काय आहे हे आमच्या सौभाग्यवतीनं पूर्ण क्षमतेनं सांभाळलं. ते डिपार्टमेंट मला कधी त्याच्याबद्दल चिंता करायची वेळ आली नाही. मी बराच घरात जातो त्यावेळेला बघतो की मुलाची आई त्या मुलाला भरवण्यासाठी मागं फिरत असते. मी सगळ्यांना सांगतो तुम्ही अजिबात त्याला भरवायचं नाही, कारण तुम्ही एकदा भरवायला सुरुवात केली की त्यांना तशीच सवय लागते. त्यांना भूक लागल्यावर ते खाणारच. तशाच पद्धतीनं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि केलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांप्रमाणे मी सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे खेड्यातनं आलो. पहिल्या जनरेशनचा 10वीत असताना 72% मार्क पडले. त्यावेळेला असं वाटायचं की आमचं गाव 3000 लोक वस्तीचं गाव, कराड तालुका एकदम व्हायब्रंट, पॉलिटिकल व्हायब्रंट, सोशली व्हायब्रंट, एकदम शैक्षणिक क्षेत्रात एकदम प्रगत असं कॉलेज आणि एरिया. मला वाचनाची प्रचंड आवड होती. स्पेसिफिकली मी आमच्या गावात जे लायब्ररी होती त्या लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचणं आणि त्या लायब्ररीत जाऊन दररोजचे पेपर वाचणं. त्यामुळं मला महाराष्ट्रातल्या आजही मला कमीत कमी 100 आमदारांची नावं मी सांगू शकतो. प्रत्येक तालुक्यातला कोणता आमदार आहे, कोणत्या पक्षाचा आहे, असा थोडासा जी आवड आहे, समजा नाद आहे, तो रोज संध्याकाळी आल्यानंतर न्यूज बघायची आणि मग ते अनालिसिस आपल्या डोक्यात चालू होतं. कोण कसा आहे, कोण काय करतोय, अशा पद्धतीने. तर हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. वी शुड बी अपडेटेड आवरसेल्फ. लर्निंग प्रोसेस शुड बी कंटिन्युअसली ऑन. मी जसं सांगितलं मी माझ्या मुलांकडून शिकलो, तसंच तुमच्या सगळ्यांकडून पण शिकलो. ऋषिकेश माझ्याकडे आला. मला वाटलं नव्हतं की तू PhD करेल. मला वाटायचं प्रवानगरचा इमेज प्रोसेसिंगच येत नाही म्हणलं हा काय करणार. पण चमत्कार म्हणजे 1 वर्षात आल्यानंतर मी जसं आधी म्हणालो ट्रान्सफॉर्मेशन. मी सांगितलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळं तयार असायचं. आय हॅव सीन सो मेनी. आता आकाश जसं आहे, आकाश इज अ सेल्फ इन्स्पायर्ड. त्याला कोणाच्या पुष्टी गरज नाही. मी असलो काय आणि अजून दुसरा असता तरी आकाशचा परफॉर्मन्स तसाच राहिला असता.
माझ्यामुळे थोडंसं इन्स्पायरेशन राहिलं, डिस्कशन आम्ही करत गेलो. राजनकर मॅडम मी बराच पुश करायला प्रयत्न केला, पण राजनकर मॅडम राजनकर सरांच्यातच अडकलेल्या होत्या. साहजिक आहे, आपल्याकडची संस्कृती अशी आहे की आपल्या जोडीदाराची पीएचडी जोपर्यंत होत नाही किंवा त्याचं जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत आपण पुढे जास्त करायचं काय अशा पद्धतीनं. पण राजेंद्र सरांना म्हणजे आधी माझे एमटेकचे स्टुडंट होते, त्यांना माहिती नसेल, मी त्यांच्याकडून ऍक्रोबॅट कसा इन्स्टॉल करायचं ते त्यांच्याकडून शिकलो. ते पुण्यातून आले होते, त्यांना सगळं माहिती होतं. नांदेडला म्हणजे आज आम्ही मोठे आहोत, पण 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी नांदेड काय फार प्रगत होतो अशातला भाग नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी नवीन शिकत होतो. मी खूप शिकलो. इमेज प्रोसेसिंग मी माझ्या ऍक्च्युली बिचकर, जोशी, पळवे याच्याकडून शिकलो. दुसरं एक वाईट मला कायम वाटायचं की मी पीएचडी साठी 2-3 वर्ष IITत इंटरव्ह्यू दिले, पण माझं काही IITत सिलेक्शन होऊ शकलं नाही. सिलेक्शन होऊ शकलं नाही कारण जे सब्जेक्ट आम्ही शिकवत होतो, मी त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन टेक्नॉलॉजी विषय शिकवायचो, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इंजिनिअरिंग शिकवायचो, मायक्रो प्रोसेसर शिकवायचो, सिग्नल प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग असले विषय मी शक्यतो अवॉइड करायचो. म्हणजे मला येत नव्हते म्हणून नाही, पण म्हणजे आम्ही ज्या वेळेला अंडर ग्रॅज्युएटला शिकलो त्यावेळेला फक्त फर्स्ट इयरला टीचर होते, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला एकही टीचर नाही. त्यामुळे आमचं एज्युकेशन परिपूर्ण झालं नव्हतं माझं स्वतः आमच्या बॅच. मग आपण स्वतःच शिकायचं. मिलमंटचं पुस्तक बघायला मिळणं सुद्धा आमच्यासाठी म्हणजे मोठी गोष्ट होती. एमटेकला तसंच झालं. पीएचडीला तर आमचे गाईड डॉक्टर सोनटक्के होते. ते म्हणाले मला काय नाही इमेज प्रोसेसिंग माहिती आहे, ते तुझं तू कर. पण मला माझ्या नशिबानं चांगले मेंटर भेटले. प्रोफेसर ए.के. रॉय IIT खरगपूरचे होते, ते आले, त्यांनी मला सांगितलं. त्यांनी पहिल्या दिवशी बसल्या बसल्या 2 पानावर माझा थिसिस काय असेल, 3 वर्ष अगोदर माझा थिसिसचे चॅप्टर काय असतील ते लिहून दिले होते आणि 2 पेपर फक्त आताच दिले होते. तू वाच, ते इम्प्लिमेंट कर, तुला पुढचं मी सांगायची गरज नाही. अशा पद्धतीने मी अभ्यास केला आणि माझ्या आजही थिसिसचे चॅप्टर त्यांनी लिहिलेल्या हस्ताक्षरातल्या पेजेस प्रमाणेच राहिले. 1996ला ज्या वेळेला मी पीएचडीला रजिस्टर केलं तेव्हा माझे कलिग मला जरा हसायचे जवळपास. मी पहिलाच पीएचडी रजिस्टर झालेला रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी मधला स्टुडंट आणि पहिलीच पीएचडी तिथली झालेली होती. आता हा कसं करणार? पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी प्रचंड मेहनत घेतली. मी प्रत्येक IITत गेलो तर माझे मित्र जोशी सर IITला गेलेले होते, पळवे IIT खरगपूरला पीएचडी करत होते. मी 15 दिवस IISc बँगलोरला एक कोर्स करायला गेलो. 15 दिवसात मी एकही दिवस म्हणजे आधी जाताना ठरवून गेलो तो बँगलोरला गेलो, आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, हे बघू ते बघू. पण पहिल्याच दिवसाच्या संध्याकाळी आमच्याच कॉलेजचा एक स्टुडंट मला तिथं एमटेक करत होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला, तो भेटायला आला. मी आलं, कळालं की तो आला. मग रोज रात्री हॉटमेलचं पहिलं अकाउंट मी त्यावेळेला काढलं. IISc बँगलोर मध्ये हॉटमेलचं अकाउंट हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग लॅब मध्ये तयार झालं रात्री 2 वाजता. कारण तो यायचा 6 वाजता. मग आमचं जेवण वगैरे व्हायचं. मग आम्ही सगळं IISc बेंगलोर, IIScच्या सगळ्या लॅब तुम्हाला दाखवायला मिळतात. सुपर कॉम्प्युटिंग लॅब, हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग, सगळ्या लॅब रात्रभर उघड्या असायच्या. मी तिकडे शिकलो. 15 दिवसात मी एकही दिवस बँगलोरच्या त्या गेटच्या बाहेर गेलो. मी जवळपास 25 कोर्सेस IITत केले. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. मी म्हणजे आमच्या कॉलेजचं जे कल्चर होतं आणि नशिबानं आमच्या त्यावेळेचे प्राचार्य खूप चांगले होते. त्यांनी मला कधी लेक्चर काय घेतलं हे कधी विचारलं नाही. पण नाईक सर म्हणायचे, अरे पुस्तक लिहित नाहीस का?
तू पेपर लिहित नाहीस का? ते जे कल्चर पुस्तक लिहायचं ते त्याने डोक्यात घातलं. अखिलेश आला बी झाल्या पुस्तक घेऊन, मुझे भी कुछ करना है. मी लगेच माझ्या सगळ्या नोट्स काढून दिल्या आणि त्याचं पुस्तक झालं. आज मला अभिमान आहे, म्हणजे अखिलेशनं माझ्याकडून इन्स्पायर होऊन पुस्तक काढलं. त्याचे 3 का 4 वेगवेगळ्या एडिशन झाल्या. आज ते पुस्तक 2-3 स्टेट मध्ये म्हणजे पॉलिटेक्निकला पण ते टेक्स्टबुक म्हणून रिफर झालं. इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन नावाचा जो सब्जेक्ट सगळ्यात अवघड सब्जेक्ट, ज्या विषयाला पुस्तकच नव्हतं, पण मी त्याचा सातत्यानं 9-10 वर्ष अभ्यास केला आणि त्याचं स्वतःच मी एक पुस्तक लिहिलं. आजही ते पुस्तक दुर्मिळ पुस्तक, म्हणजे गेली जवळपास 10 वर्ष ते पुस्तक आता प्रिंट मध्ये नाही, पण ते पुस्तक व्हेरी पॉप्युलर बुक. आजही माझे सगळे कलिग जे LIC शिकवतात किंवा सर्किट डिझाईन शिकवतात ते पुस्तक घेऊन शिकवतात. माझ्याकडे स्वतःला आता त्याची कॉपी नाही. बरोबर 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 बरोबर. अशा वेगवेगळ्या सातत्यानं पुस्तक लिहिणं असो, पेटेंट करणं असो. माझ्याकडे आता 6 पेटेंट मी फाईल केले. उमेश आहे काय? हा, उमेशनं पेटेंट लिहिण्यासाठी मिसेस उमेश दोघांनी मला खूप मदत केली. उमेशनं त्याचे 2 पेटेंट केले. माझ्या 2 स्टुडंटनी जे काम केलं ते त्याला सांगितलं, त्याला लगेच ते कन्वर्ट केलं दॅट वी कुड पब्लिश दॅट ॲज अ पेटेंट. त्यामुळे माझ्या सगळ्या ज्या तुम्हाला दिसत आहेत की इतके पेपर, इतके पेटेंट, पण ते दॅट इज नॉट अ ट्रू. ते खरं नाही. ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या सहभागानं मी करू शकलो, तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं मी करू शकलो. त्यामुळे माझ्या प्रोग्रेसमध्ये माझ्या सगळ्या स्टुडंटचा तितकाच सहभाग राहिलेला आहे. मी ग्रो झालो ते तुमच्यामुळं, तुम्ही ग्रो झाला माझ्यामुळं. म्हणजे आपण इट इज विन विन सिच्युएशन. आता सगळ्यांबद्दल मी बऱ्याच लोकांबद्दल नावं घेतलेली आहेत, पण अजून कुणाची राहिली असतील. पंकज लांडे असेल, सायन्स ग्रॅज्युएट, माझ्याकडे आला, मी बघितला त्याचा प्रोफाईल. MSc फ्रॉम फर्ग्युसन, BSc फ्रॉम फर्ग्युसन, MSc फ्रॉम द युनिव्हर्सिटी. मी फार इन्स्पायर झालो. त्याच्याबरोबर मी शिकायचा प्रयत्न केला. तो तर शिकलाच, पण मी सुद्धा भरपूर गोष्टी, म्हणजे माझा इंटरेस्ट हा व्हरायटी ऑफ सब्जेक्ट मध्ये होता. इमेज प्रोसेसिंग मध्ये जसा होता तेवढाच VLSI आणि एम्बेडेड सुद्धा मी शिकवत होतो. डिझाईन सब्जेक्ट हा माझा एकदम कोर असल्यासारखा होता. पहिल्यापासून ह्या 2-3 सब्जेक्ट मध्ये खूप रुची निर्माण झाली आणि त्याप्रमाणे मी वाढत गेलो. राजेश बरोबर सिग्नल प्रोसेसिंग शिकलो. राजेश आमच्या जोशी सरांचा पेटेंट स्टुडंट होता. सिग्नल प्रोसेसिंग खूप आवडायचं. मी बऱ्याच तुमच्या लोकांशी घरी येऊन राहिलो, तुमच्या सगळ्यांशी इंटरॅक्शन ठेवलं. त्यामुळे मी पण नक्कीच शिकलो, मी पण मोठे झालो. माझा मोठेपणा हा इंडिपेंडंट नाही. माझा मोठेपणा हा तुमच्या सगळ्यांबरोबर जो आला तो आला. त्यामुळं माझ्या ह्या यशामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे मी अत्यंत समाधानी आहे सगळ्याच बाबतीत. टेक्निकल, प्रोफेशनल, मला परमेश्वरानं भरभरून दिलं. सगळ्या गोष्टी राईट टाइम मध्ये झाल्या. म्हणजे मी BE झाल्या साताऱ्याला लेक्चरर म्हणून लागलो होतो. त्यावेळेला मी लेक्चररची म्हणजे अर्ज करायला म्हणून गेलो नव्हतो. तिथे गेलो, त्या सरांनी मला थांबून घेतलं. आणि म्हणे तू BE झालायच म्हणून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. त्यावेळेला BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फक्त नांदेडलाच ग्रॅज्युएट होतो. नाही म्हणजे तू जॉईन हो. अहो सर म्हणलं मी घरी नाही विचारलं. ते म्हणजे नाही, घरच्यांनी नाही येऊन दिले तर उद्या बसून येऊ नको, पण तुला आज जॉईन व्हायला काय हरकत आहे. अशा पद्धतीनं माझी नोकरी सुरुवात झाली. नांदेडला गेलो,
मध्ये एमई करायला. तिथे गेलो, नाही सर मला समोर बघितले, काय तलवार तू कस काय आलाय? म्हणजे सर आपल्याकडे एमईचा कोर्स चालू होतोय, एमई करायची इच्छा आहे. अरे पण तू एमई करणार, पण म्हणजे तुझं लेक्चरर म्हणून सिलेक्शन मागच्याच वर्षी झाले. 1986 ला मी जो लेक्चररचा इंटरव्ह्यू दिला होता, माझं नंबर 4 ला सिलेक्शन झालेलं होतं. माझ्या नंतर आणि माझ्या आधीचे सगळ्यांना ऑर्डर गेल्या, सगळे जॉईन झाले, त्यातले निम्म्यार्धे इंडस्ट्रीत सोडून गेले. मग वर्षांनी मी ज्यावेळेला तिथं पोहोचलो, आता नवीन ऍडव्हर्टाईज येणार, त्यावेळेला नाही सर म्हणाले, अरे तू जॉईन नाही झालास. असं म्हणलं मला माहितीच नाही, तुम्ही मला म्हणजे यू नॉट इन्व्हायटेड मी किंवा पत्र नाही. मला लगेच मी पत्र तयार करून घेतलं. पण मग मी त्यांना म्हणालो, आता तुम्ही जर मला आता जर लेक्चरर म्हणून जॉईन झालो तर एमईला तुम्ही ऍडमिशन देणार नाही का? म्हटलं ते एमईला ऍडमिशन म्हणजे स्पॉन्सर कॅटेगरीतला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. तुला ते अशा पद्धतीने मी लगेच एमईला ऍडमिशन मिळालं. पीएचडी करत असताना भले मला आयआयटीतून आयआयटी करण्याचा चान्स आला नाही, मी करू शकलो नाही, परंतु डॉक्टर टीके बसू 2 वर्षासाठी आमच्या कॉलेजमध्ये माझ्या डिपार्टमेंटला एचओडी म्हणून आले आणि ते माझ्याच बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला राहायचे. त्यामुळे सुरुवातीला पेपर लिहिणे आणि त्याच्याकडून चेक करून घेणे हा प्रथम. ऍक्च्युली आय लर्न ऑल दिस थिंग फ्रॉम प्रोफेसर टीके बसू, प्रोफेसर एकेरा, एक्सलंट एक्सलंट प्रोफेसर. तुम्ही काय करायला नाही पाहिजे, काय करायला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी ह्या तिकडून शिकल्या. पण मेजॉरिटी माझं लाईफ हे एकलव्यासारखे गेलं असं म्हणायला काय हरकत नाही. नॉर्मल क्लासरूम टीचिंग मध्ये मी शिकलो नाही, मी शिकू शकलो नाही. स्वभाव नवीन कॉलेज, नवीन एन्व्हायरमेंट, त्यामुळे मी शिकू शकलो नाही मला तेवढा. परंतु मी माझ्या स्टुडंटना मात्र भरभरून द्यायचा प्रयत्न केला. लोक आमचे रामदेव बाबा म्हणतात की तुम्ही योगा करायला पाहिजे. मी योगा करतो, परंतु माझा योगा हा माझ्या क्लासमध्ये असतो. एकदा मी क्लासमध्ये गेलो की 1 तास 2 तास मला दुसरं काही दिसत नाही. मी माझा विषय आणि समोर असलेले विद्यार्थी यांच्यात मी समरस होऊन शिकून जातो आणि शिकवत राहतो. आय कन्सिडर दॅट इज द योगा. अशा पद्धतीनं मी माझं लाईफ जगलो. थोडासा काही जणांना त्याचे फटके बसले. मी पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतो. माझ्याकडून काही वाईट साईट शब्द गेले असतील, पण त्याच्या मागचं इंटेन्शन इट इज लाईक अ पॅरेंट्स. तळमळ असायचे, आपण खेड्यातून आलो, आपण शिकलो एवढं, या मुलांनी पण शिकायला पाहिजे. त्यांना डिरेक्शन नसायचं, ते डिरेक्शन द्यायचं काम मी केलं. आज तुम्ही सगळे इकडे आला, मॅग्नेटिक फोर्स प्रमाणे सगळे आला. आम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तुम्ही धन्यवाद दिलेत. कराटे सरांनी खूप मेहनत घेऊन हा प्रोग्राम सक्सेसफुल 100%, 100 आउट ऑफ 100. मला वाटतं तुम्ही सगळे याला ऍग्री व्हाल. सिंहगड कॉलेजचे फॅकल्टी मेंबर्स, हेड ऑफ डिपार्टमेंट, इतर सपोर्टिंग स्टाफ, त्या सगळ्यांनी आपल्याला मदत केली, हा प्रोग्राम सक्सेसफुल केला. आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑल ऑफ यू. इथून पुढच्या लाईफ मध्ये सुद्धा आपण कनेक्टेड राहूया. एक मी मागच्या वेळेला एकदा म्हणालो होतो की हा फोर्स हा असा झाला पाहिजे. मला अभिमान आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही सगळे लोक इंटरव्ह्यूला जातात आणि तलवार सरांचा स्टुडंट आहे म्हणलं की तिथं पुढे काही विचारलं जात नाही. आय रिअली लाईक, म्हणजे
तुमच्याच बाबतीत नाही, अजून काही मला लोकांचे फोन येतात. संजीवनी नांदेडकर म्हणून एक मुलगी होती, नांदेडलाच शिकली, डिप्लोमाला होती, नंतर यांच्या कॉलेजला होती, पिल्लई कॉलेजला होती, नंतर KJ सोमय्याला होती. तलवार सरांचा विषय म्हणला की ते जनरली लोक हातात. सो आय एम प्राऊड ऑफ दॅट. तो इम्पॅक्ट आपण करू शकलो, मी करू शकलो. देशपांडेंना काय म्हणतात सर, तुमचं नाव सांगितलं की पुढं काही नसते. भावना परवा त्या एका कॉलेजमध्ये गेली होती, तुमच्या शिंदे सरांनी, उल्हास शिंदेने विचारलं कोण गाईड होते, तलवार सर. मग काय, नो 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 डिस्कशन फॉर्मॅट. हा इम्पॅक्ट आपण करू शकलो, मला त्याचा पूर्ण अभिमान आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी इथे असाच इम्पॅक्ट तुमचा पण तयार करावा. आज आपण 25-30 लोक या ग्रुपमध्ये आहोत. माझी इच्छा आहे माझे एमटेकचे जे स्टुडंट आहेत ते पण फार जबरदस्त आहेत. जशा या दोन्ही भगिनींनी माझ्याकडे PhD केली, मीनाक्षी मॅडम आणि स्वाती मॅडम, तसे माझ्याकडे एमटेकला 4 लोकांची कडी आहे. माणिक पाटील म्हणून माझा एक स्टुडंट होता 98 ला, तो एमटेकला आला. त्याच्यात पुढच्याच वर्षी त्याची मिसेस आली, अजून 2 वर्षांनी मिसेसचा भाऊ आला, अजून 1 वर्षाने त्या भावाची बायको आली. तर त्याच्या मॅडमचे म्हणजे माणिक पाटीलचे जे सासरे आहेत, दर 6 महिन्याने एक फोन टाकतात, सर आमच्या घरातलं वातावरण तुम्ही सगळं बदलून टाकलं. आमची मुलं सामान्य होते, ते स्वतः हायस्कूल टीचर, त्यांच्या म्हणजे मिसेस हायस्कूल टीचर, दोघे चांगल्या सातारमध्ये राहतात ते. पण म्हणे तुमच्या सानिध्यात जसे आले आमची मुलं, ती सुनबाई आणि एक मुलगा जपानला असतो आणि दुसरे दोघं बँगलोरला असतात, दोघांनी खूप चांगली प्रगती केली. खूप वेगळ्या पद्धतीचं वातावरण आज त्यांच्या घरात आहे. त्यांचा श्री म्हणजे माझा माणिकचा राजेशला माहिती आहे, व्हेरी क्लोज इंटरॅक्शन आहे. पण त्यांच्या वडिलांचा जास्त आहे. ते वडील मला दर 6 महिन्यातून एक फोन येतो, सर तलवार सर तुम्ही आमचं घर बदलून टाकलं. अशा पद्धतीनं माझी वाटचाल झाली. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, हा कार्यक्रम केला, आमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्ही व्यक्त केल्या. ऋषिकेश म्हणला की सर कधी पण नक्की, म्हणजे आय डोंट कन्सिडर ऑल यू आर डिफरंट फ्रॉम माय सन्स. माझी मिसेस मला काय म्हणते, असं काय तुम्ही कुणाच्याही घरी जाऊन राहता. तर मी म्हणतो नाही, दॅट इज some kind of a bonding I will create. I like that. मीनाक्षी मॅडमनी जेवायला बोलावलं, मी त्यांना सांगून टाकलं दरवर्षी तुमच्याकडे एकदा जेवायला येणार. तर हे बॉन्डिंग तुम्ही पण तयार करा. ज्यांना ज्यांना शक्य, अखिलेशकडे पानिपतला असताना गेलो होतो, भोपाळला असताना गेलो होतो, इंदोरला येऊ शकलो नाही, आता नक्की येऊ. शिल्पाच्या घरी जाऊ शकलो नाही, कारण पुण्यात गेलं की सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं. असं सगळ्यांशी मी कनेक्टेड राहत गेलो. सगळ्यांची मदत मला झाली, माझ्याकडून तुम्हाला झाली, तर त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी राहील. अशाच प्रकारे वर्षातून 2 वर्षातून ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला तुम्ही या, एकत्र या. आपण शक्य झालं तर माझे जे एमटेकचे स्टुडंट आहेत त्यांना पण ऍड करू. ते सगळे आता वेगवेगळ्या पदावर, मोठ्या पदावरती इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर तुम्हाला इंडस्ट्री कनेक्ट नावाचा जो प्रकार आहे तो पण तुमचं नेटवर्क अजून मोठं होईल. तुमचा असा कोर्स तयार झाला पाहिजे. मी सांगितलं होतं एक असा कोर्स तयार करूया की ज्यामुळं सगळ्यांची डेव्हलपमेंट त्यातून होईल. मी आमच्या
मिसेसला बोलवतो, तिला काय 2 शब्द बोलायचे असतील तर. म्हणजे खूप अविस्मरणीय, खूप कधीच विसरणार नाही. कधी आयुष्यात प्रसंग आला, अविस्मरणीयता आहे तुमच्या आयुष्यामध्ये. खरंच तुमचं इतकं कॉन्ट्रिब्युशन होईल. आता राहता प्रश्न सगळ्यांच्या स्ट्रिक्टपणाबद्दल, पण थोडंसं पर्सनल म्हणून सांगते. स्ट्रिक्ट म्हणलं तर माझ्या सुनेला विचारायला पाहिजे होतं तुम्ही की नक्की सर स्ट्रिक्ट आहेत का, म्हणजे सासू सासऱ्याबद्दल बोलू शकतो नक्की ती माझं नाव घेईल स्ट्रिक्ट द्यायला किंवा थोडंसं राग दिली, आणि त्याच्या पप्पांनाच ती जास्त वेळ दिली. पण ती पण खूप खूप चांगली मुलगी आहे. 2 मुलं आहेत माझ्या, आमच्या पण घरी 2 मुली आहेत. त्यातली एक मुलगी आलेली आहे. खूप शिकते तिच्याकडून, मी पण तुमच्या सगळ्यांकडून शिकते. ॲज अ नेबरहूड म्हणून साबळे मॅडम खूप क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. मीनाक्षी मॅडम आहे, वैशाली मिसेस बोलते, सगळ्यांनी नाव घेतलं तसं संजीवनी पाटील, कुणाकुणाची नावं घ्यायची. प्रत्येकाकडून शिकण्यासारखं आहे. आणि खरोखरच आपण आयुष्यभर हे शिकतच राहिलं पाहिजे. शिकण्यासारखंच असतं. ही एक प्रयोगशाळा आहे, ही एक शाळा आहे. आणि गृहिणी म्हणून तर खूप गोष्टी येतात, खूप रिस्पॉन्सिबिलिटी येतात शिकण्याच्या, शिकत राहण्याच्या. तुमच्या सगळ्यांचे मी खूप ऋणी आहे. स्पेशली करांडे सर, निशा इथं नाही आहे, निशाला माझ्याकडून थँक्स सांगा. विदाउट हर तुम्ही पण कनिष्काशी स्पेशली आणि खूप थँक्स एव्हरीवन. मॅडम, सर रिटायर झाल्यानंतर तुमच्या आता काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? म्हणजे एखाद्याची सवय असेल की त्याची चेंज करावे, किंवा आता तुम्ही काय ठरवलं रिटायर झाल्यानंतर? प्रश्न शांत राहिला पाहिजे.